नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहोत भक्तिशक्ती मंदिर पळसखेड इथे। एक असं मंदिर ज्याचं वातावरण भक्ती आणि शांततेने भरलेलं आहे। भक्तिशक्ती मंदिर हे एक आध्यात्मिक मंदिर आहे जे पळसखेड इथे संगमनेर भागात पुणे नाशिक हायवेवर वसलेलं आहे। या मंदिरामध्ये भक्ती, शक्ती आणि समर्पण या तत्वाचे दर्शन होते। देवताच्या मूर्तीमध्ये मुख्य तत्वे भगवान दत्तगुरु, महादेव आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे। हे मंदिर पुण्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे। तर हा जो रोड जातोय हा नाशिक रोड आहे आणि इथं आता आपण कार पार्किंग केली तर हा रोड आहे तो आहे पुणे रोड। तर पुणे ते नाशिक जात असताना ते असं हे भक्तिशक्ती मंदिर आहे। तर आपण हे भक्तिशक्ती मंदिर आता बघूया काय कोणतं मंदिर आहे ते, त्यानुसार आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया। भव्य दिव्य असा एंट्री गेट आहे। इथून आत एंट्री करू आणि वरती काय आहे ते मला सुद्धा माहीत नाही कोणतं आहे मंदिर, नाही तर बघूया। हे आहे नाशिक पुणे रोड इथे भक्तिशक्ती मंदिर। चला बघूया आपण। तर आता आपण इथूनच जाऊया मेन कमानीतून। ह्या कमानीच्या आतून आता मी आलेलो आहे आणि चाललो डाव्या साईडला सरळ। तर असं भव्य दिव्य असं कमान आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे वरती। या ठिकाणी असे निसर्गरम्य असे झाडे लावलेले आहेत, बघू शकता। आणि इथे आहे दर्शन मार्ग। पुणे इथं भक्तिशक्ती असं लोकेशन आहे। मला पहिलं तसंच वाटलं, पण आता पूर्ण ओव्हरऑल मंदिर असं दिसतं। तर बघूया आता आपण कोणतं मंदिर आहे। तर चला तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो। असं भव्य दिव्य असं हा मंदिर आहे, भक्तिशक्ती मंदिर। आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट दाखवलेली आहे। पण त्या पहिला आपण दर्शन घेऊया आणि मग आपण इथलं शूट करूया। सेम तसंच आहे पुण्यात। मी पाहतोय तर दत्त मंदिर तर दिसतोय, दत्तांची मूर्ती। हां, या ठिकाणी बघू शकता म्हणून कसं साष्टांग दंडवत घालतोय। तर आतमध्ये एंट्री केल्या डाव्या साईडला आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर। सुबक अशी मूर्ती आहे, बघू शकता। अतिशय सुंदर, नाजूक आणि कोरीव श्रुतिका दर्शन घेते। खरं तर खूप कंटाळलो होतो, पण असं देवदर्शन केल्यामुळे ना खूप असं प्रसन्न वाटलं। असा आवाज येतो पूर्ण। तर या ठिकाणी गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे। आतमध्ये एंट्री नाही आहे, लांबूनच आपण दर्शन घेऊ शकतो। गुरुदेव दत्ताची मूर्तीसुद्धा खूप सुंदर प्रसन्नमय वाटतं असं दर्शन केल्यानंतर। हे आहे शिवालय, श्री शिवालय मंदिर। तर आपण आतमध्ये जाऊया। शंभू 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 महादेव। सुंदर असं महादेवाची पिंड आहे इथं दर्शनासाठी। तर या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी पण छान असं त्यांनी केलेलं आहे। तर सारंगी जातं। हे पण पोळत असेल तर ये परत हा। तर चला आपण आतमध्ये अजून काय पाहण्यासारखं बघूया। तर या ठिकाणी बघू शकता मागं किती मस्त असं डोंगर आहे। खरंच पाहण्यासारखं मंदिर आहे। इथं नक्षीकाम वगैरे बघू शकता। अप्रतिम असं मंदिर आहे। पुणे नाशिक ह्या मार्गे तुम्ही जात असाल तर इथं खरंच तुम्ही दर्शनाला या नक्की। तुम्ही हे जे साऊंड दिसतंय ना, हा जो व्हाईट कलरचा साऊंड आहे ना, इथून मंत्र कंटिन्यू चालत राहतो। नक्षीकाम वरती मस्त काम केलेलं आहे। ते असं डोंगर सेंटर समोर असं मंदिर आहे।
या ठिकाणी मंदिर जे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गुरुदेव दत्त महाराज मंदिर आणि श्री शिवालय मंदिर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असं वरती बघू शकता दिशा दाखवली त्यांनी, पश्चिम दिशा, त्यानंतर उत्तर दिशा, त्याच्यानंतर प्लस पूर्व दिशा. या ठिकाणी पूर्व दिशा आहे आणि पुन्हा आपण येतो दक्षिणकडे, हा दक्षिण दिशा. आणि या ठिकाणी असं बघितलं गेलं, मला वाटतं इथे कुठलं तरी हॉस्टेल आहे बहुतेक, हॉस्टेल. आणि मागं असं राहण्याची सोय आणि प्लस इथे आहे इन्स्टिट्यूट प्लस हॉस्टेल आहे शिकायला, त्याचबरोबर राहण्याची सोय दोन्ही आहे. असं मंदिर आहे. तर आता आपण प्रसाद वगैरे घेतला. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची गळा भेट मला दाखवतो. आहे बॅक साईडचं व्ह्यू. अरे वा, इथं तुळशी वृंदावन वगैरे पण आहे. असा हा व्ह्यू बघू शकता, मस्त छत्रपती शिवाजी महाराज. आणि मागं सूर्य असल्यामुळं, सूर्यकिरण असल्यामुळे ना अतिशय सुंदर अशी प्रतिमा दिसते आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज. आणि इथं वारकरी दिसतात आपल्याला, इथं बघू शकता असं वारकरी. आणि ध्वज व्ह्यू खूप छान दिसेल आपल्याला. संत तुकाराम महाराज, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अतिशय कोरीव. बॅक साईडला येतो तर तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असे निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी. तर मंडळी, तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे. आणि ह्या लोकेशनला भक्तिशक्ती मंदिर असं दिलेलं आहे. आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता ना, ते मंदिर आहे भक्तिशक्ती मंदिर. त्या ठिकाणी तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त आणि महादेवाची पिंड ह्याचं दर्शन तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार आहे. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तर या साईडला आहे पुणे रोड. तर ह्या पुणे ते तुम्ही जर नाशिकला जात असाल तिकडे, तर ह्या पुणे नाशिक जात असताना डाव्या साईडलाच तुम्हाला इथं मंदिर दिसते, भक्तिशक्ती मंदिर. तर नक्कीच ह्या ठिकाणी भेट द्या. निसर्गरम्य वातावरण आहे, शांत आहे आणि खूप प्रसन्न वाटतं. कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्लॉग, भक्तिशक्ती मंदिर दर्शन? तर चला आपण घरी जाऊया. हे असं एंट्रन्स. प्रवास करताना असं कुठेही मंदिर वगैरे दिसलं आणि आपण देवदर्शन केल्यानं खूप प्रसन्न वाटतं आपल्याला. आणि आता आपण जाऊया घरी. आपलं देवदर्शन झालेलं, छोटंसंच आहे मंदिर पण खूप छान आहे. तर आता आपण गाडी टर्न घेऊया आणि निघूया. तर खूप छान असं दर्शन झालं आहे. तुम्ही परत एकदा बघू शकता, हा व्ह्यू आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. की उद्यापासून आपलं डेली रुटीन, ऑफिस, शाळा, ट्युशन्स, क्लासेस हे सगळं काही असतं. आणि हे यावेळेस आपल्या परतीचा प्रवास सुरू होतो. याचाच अर्थ आहे की एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. तर अशाच प्रकारे आम्ही तुमच्यासोबत नवीन नवीन ब्लॉग शेअर करू आणि तो शेअर करण्याचा प्रयत्न करू. तर चला आता आपण जाऊया पुणे.